किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। राज्यात लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। यात अजित पवार गटाला 4 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यातच बारामतीचं देखील नाव आहे। बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। मात्र त्यातच बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना महायुतीची उमेदवारी जाहीर केली का असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण सुनेत्रा पवारांचा प्रचार परिचय पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय। त्यात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे। परिचय पत्रकावर सुनेत्रा पवारांचा फोटो आहे। तसेच वहिनी तुम्ही हे केलं पण सांगितलं नाही असा उल्लेखही आहे। बारामती लोकसभा निवडणुकीचा महायुतीचा उमेदवार अजून निश्चित व्हायचा आहे। बारामतीमध्ये अजित पवार गटाचा उमेदवार असणारे अजित पवार गटाकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यासोबतच बारामतीमध्ये या निवडणुकीसाठी तयारी देखील सुरू झाली आहे। सुनेत्रा पवारांनी विविध विकास कामांना आणि गावांना भेटी द्यायला सुरुवात केली आहे। अनेक गावात जाऊन सुनेत्रा पवार नागरिकांची भेटी घेत आहेत। त्यानंतर आता थेट परिचय पत्र प्रसिद्ध करण्यात आल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। यापूर्वी सुनेत्रा पवारांचा विकास रथ समोर आला होता। या रथामधून सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामांची माहिती दिली होती। संपूर्ण बारामती शहरात हा विकास रथ फिरत होता। त्यानंतर बारामतीतील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती। तसं पत्रही वरिष्ठांकडे पाठवण्यात आलं होतं। हे सगळं सुरू असतानाच अनेक कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून बॅनरबाजी करून आणि सोशल मीडियावर स्टेटस ठेवून उमेदवारी जाहीर केली होती। उमेदवारी कधी जाहीर होणार या संदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आली नसली तरी बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांना भावी खासदार म्हणून घोषित केलं असल्याचं दिसतंय। आता सुनेत्रा पवारांचं परिचय पत्र समोर आलंय। यात त्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करण्यात आलाय। त्यासोबतच आम्ही दोघं एकत्र काम करू आणि बारामतीचा विकास करू असं सुतोवाच सुनेत्रा पवारांनी केलं होतं। त्यामुळे फक्त उमेदवारी घोषित होण्याची प्रतीक्षा आहे। उमेदवारी घोषित झाल्यावर बारामतीमध्ये ननंद विरुद्ध भाऊजे अशी लढत होणार आहे। किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल।